महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावणारा आणि आंतरराष्ट्रीय पहलवान अशी ख्याती असलेल्या सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी हत्यारांच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे। सीआयएनं ही कारवाई केली आहे। सिकंदर शेखसह अन्य 3 आरोपींवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। पपला गुर्जर गँगला हत्यारं पुरवण्याच्या प्रकरणी त्याच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। तपासादरम्यान धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे। आरोपी उत्तर प्रदेशातून हत्यारांची खरेदी करून त्याचा पंजाब आणि आसपासच्या परिसरामध्ये विक्री करत असल्याची माहिती मिळते आहे। या संपूर्ण कारवाई दरम्यान पोलिसांना आरोपींकडून 1,99,000ची रोकड, एकूण 5 पिस्तुलं आणि कारतूस आणि 2 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। हे झालं संपूर्ण प्रकरण। तर तिकडे सिकंदर शेखच्या वडिलांनी मात्र त्यांच्या मुलाला फसवण्याचा आरोप केलेला आहे। सिकंदर शेखला जी अटक केलेला आहे तर पंजाब सरकारला की पंजाब पोलिसांना की महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र सरकारला की सिकंदरला सोडून द्यावं आणि अजून सिकंदर आपल्या महाराष्ट्राला की पदक आणून द्यायचं त्याची तयारी करणार आहे। ती अजून महाराष्ट्राला पदक आणून देणार की एवढीच माझी बापाची विनंती आहे की सिकंदरला सोडून द्यावं। 2 महिने झालं तिकडं पंजाबमध्ये जायची, 2 महिने झालं पंजाबमध्ये पंजाबमध्ये कुस्त्या दररोज चालायचं त्याच्या। पण आता येणारच होता आता इकडं, पण आता या काय झालं त्याच्यावर अन्याय काय नाही आम्हाला बी काय माहीत नाही। तर एकंदरीतच सिकंदर शेखच्या वडिलांचं काय म्हणणं आहे ते तर आपण पाहिलं। आता आपल्याबाबत थेट जोडले गेलेत रमेश बारसकर, सिकंदरच्या वडिलांचे ते मित्र आहेत। रमेश बारसकर, जे आज घडलेली ही संपूर्ण घटना, खरं तर सिकंदरनं आजपर्यंत केली कामगिरी त्यासाठी तो ओळखला जात होता। मात्र आता बातम्या आम्हाला द्याव्या लागतात ते म्हणजे त्याच्यावरती असलेले तस्करी संदर्भातले आरोप आणि त्याला करण्यात आलेली अटक। नेमकं काय घडतंय या संपूर्ण प्रकरणामध्ये? यामध्ये मागील 20 तारखेला अटक झाली असं समजतंय आणि त्यातून पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। सिकंदर शेख ही लहानपणापासूनच इथं मोहोळ येथे सराव करत होता आणि सराव करत असताना इथं ते चांगला खेळायला लागला म्हणून त्याचा वडील आणि मी एकत्र आमच्या गवत्या मारुतीच्या तालमीमध्ये कुस्ती खेळत होतो। त्याचे चुलते सगळे 7 चुलते आहेत त्याला टोटल। आणि ते सगळे व्यवसाय करतात, हमाली करतात, कोण चिकनचा व्यवसाय करते, कोण मच्छीचा व्यवसाय करते। ती व्यवसाय करणारं कुटुंब आहे। आणि त्याच्या आजूबाजू जर सांगायचं झालं तर ते भटक्या विमुक्त मध्ये त्यांचं कुटुंब मोडतं। ते हासवल नाचवत होते, प्रत्येक गावागावाला जाऊन हासवलचा शो दाखवून ते पैसे गोळा करून आपलं कुटुंब चालवत होते। आणि गरीब कुटुंबातनं आलेलं पोरग, मी नगराध्यक्ष झालो मोहोळचा आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर त्याचा वडील, त्याचा वस्ताद चंदू काळे, एक अण्णा आलदर म्हणून 3 जण माझ्याकडे आले आणि शिक्या चांगलं खेळतंय, त्याला आपण जर कोल्हापूरला पाठवलं तर ते चांगलं होईल। मी म्हणलं किती खर्च येतंय? महिन्याला एवढा खर्च येतोय। मी म्हणलं पाठवा उद्यापासूनच, मी सगळ्या खर्चाची व्यवस्था करतो। ते 10वीला असल्यापासून मी त्याला पाठवलं होतं तिथं। ते 25,000ची कुस्ती खेळस्तोवर त्याला पूर्ण मदत करत होतो। माझा वडील देखील पैलवान चांगला होता, वस्ताद होता। माझ्या वडिलांना मला एक ताकीद केली, आता तू त्याला पैसे द्यायचं ठरवलंय, ती गरीब परिस्थिती आहे, त्याचा वडील हमाली करते, तर तू 1 तारखेच्या पुढे 2री तारीख गेली नाही पाहिजे, नाही तर तिथं तालमीत अडचण होते। बरोबर आहे। आणि तुम्ही त्यांना मदत करत गेलात, मात्र आज इतकी मदत केल्यानंतरही जर गंभीर स्वरूपाचे आरोप लागत असतील, तपास सुरू होत असेल, त्रास होतोय या गोष्टीचा, या घटनेचा? 100% त्रास होतोय। कारण या अशा पद्धतीनं एका गरीब कुटुंबातनं चांगलं पोरग तयार झालं, 92 किलोला गोल्ड मेडल देशामध्ये त्यांनी कमवला, महाराष्ट्र केसरी झाला आणि महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडचे पैलवान येऊन महाराष्ट्रातल्या पैलवानाचा पराभव करत होते, हा इतिहास होता एक वेळा। पण आपल्या महाराष्ट्रातला पैलवान जाऊन उत्तरेमध्ये चांगल्या प्रकारे कुस्ती खेळायला लागला, तिथल्या पैलवानाला पराजय करायला लागला, आम्हाला आनंद वाटत होता। पण आता कुठंतरी या तस्करीमध्ये नाव आल्यानंतर मनापासून खऱ्या अर्थानं दुःख व्हायला लागलेलं आहे। गोष्ट खरी आहे का खोटी आहे याच्याबद्दल देखील मनामध्ये आम्ही आत्मचिंतन करायला लागलो। कारण त्याचं बॅकग्राऊंड हे अशा पद्धतीचं नाही, पण तिथं गेल्यानंतर आता ते कुणाच्या संगतीनं झालं, एखादा कॉलेजचा पोरगा आमच्या ग्रामीण भागातला पुण्या मुंबईला गेल्यानंतर तिथल्या
म्हणजे जे राहणीमान आहे किंवा चंकी पंकी राहणीमान आहे तिथं जसं बरोबर. अट्रॅक्शन होतं तसं ह्याला अट्रॅक्शन झालं पिलं का? बरोबर काय आहे. झालं शंकेला याचं? निश्चितच वाव आहे. पोलीस ज्यावेळेला तपास करतील त्यावेळेला सत्य समोर येईल. धन्यवाद रमेश बारसकर, तुम्ही लोकशाही मराठी बरोबर बोललात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.